अथवा गायन असो, कीर्तन असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर राजकीय पटलावर सुद्धा अनेक नावं या गावांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रगतीच्या वाटेवर निश्चितच अग्रेसर असणार हे गाव. मैदानी पंचांना विनंती असेल, स्पीड अप इज रिक्वायर्ड. सामना सुरू होत आहे. बक्षीस पात्र फेरीची लढत. मोठे वेनगाव मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होते फलंदाज सूरज चव्हाण. या अगोदर ज्या फलंदाजाची मन भरून चर्चा झाली होती, ज्या फलंदाजावर स्तुती सुमणे उधळली गेली होती, आता तोच फलंदाज लगेचच माघार घेतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाज सूरज चव्हाण गारद. त्या पद्धतीने हा चेंडू समोर ठेवला. फलंदाजाला खुलं आव्हान दिलं की तुला जर वाटत असेल तर तू एखादा ड्राईव्ह इथे खेळू शकतो, आणि तिथेच फलंदाज फसले. एज लागली, यष्टीरक्षकांनी चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्रमांक 3 साठी हर्षल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. कल्पेश. पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. आणखी एकदा चांगला चेंडू, आणखी एकदा चांगला चेंडू, फुल लेनचा चेंडू. गोलंदाजाकडे अजय जे कंपॅरेटिव्हली कमी उंची असेल किंवा ॲव्हरेज उंची असेल, म्हणजे त्यातल्या त्यात कमी उंची असेल, तर तो गोलंदाज फुल लेनची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतो. असा एक अलिखित नियमच जणू काय बनलेला आहे. जे उंच पुरे गोलंदाज आहेत त्यांना फुल लेनची गोलंदाजी करणं थोडं कठीण आहे. या गोष्टीची पुष्टी देऊच आपण या चेंडू नंतर. यावेळेचा चांगला चेंडू, आणखी चांगला चेंडू. जस्ट आपण पाहिलं तर मला असं वाटतं लसित मलिंगासारखे गोलंदाज, कमी उंचीचे गोलंदाज, लसित मलिंगानेच मला असं वाटतं फुल लेनच्या गोलंदाजीचा ट्रेंड दरम्यान तिकडे आणला आणि अनेक गोलंदाजांनी त्यानंतर फॉलो केला. आणखी एक चांगला चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्करचा शोध योग्य रीतीने घेताना गोलंदाज कल्पेश एक वेगळ्या रंगामध्ये गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्याने एकही धाव खर्च केली नाही. प्रतिस्पर्धी संघातील सगळ्यात महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालेलं आहे. व्हॉट अ ग्रेट स्पेल. सर, खरं तर अनुश्रा 11 जय भवानी वावळोली या संघाच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी पॅकरशिप दिल्या त्या पॅकर अमित तुपे आणि रुपेश जाधव यांचा हा संघ आहे. टेनिस क्रिकेट बदललं पुन्हा एकदा तीच चर्चा येते. या अगोदर 1-2 घटकांची चर्चा केली आपण, परंतु त्यामध्ये पुरस्कर्ते, सौजन्यदाते, पॅकर्स यांचाही तितकाच मोठा महत्वाचा रोल आहे असं मला वाटतं अजय. कारण मग तुम्ही तुमच्या परिसरामध्ये खेळणारे ग्रामीण जे संघ आहेत त्या ग्रामीण संघांना वाव दिला. ते परिसराच्या बाहेर गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गेले, जिल्ह्यांमध्ये गेले, त्यानंतर चमकल्यानंतर मग सगळ्या क्रिकेट रसिकांना त्यांची नावं माहिती झाली. ते क्रिकेटिंग युनिट चर्चेला आलं. त्याचमुळे मग मी समजा आता संपूर्ण महाराष्ट्रभर समालोचनासाठी फिरतो. सातारात गेलो तरी भावेश पवारची चर्चा असते, पवन केनीची चर्चा असते. या पद्धतीने मालेगावला गेलो, नाशिकला गेलो तरी त्यांची चर्चा असते. त्याचमुळे आता मग हे फार मोठं वलय प्राप्त झालेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वाला, आणि त्यामध्ये सौजन्यदात्यांचे आपल्याला आभार व्यक्त करावे लागतील. अनुश्रा 11 यांचे सौजन्यदाते अमित तुपे आणि रुपेशजी जाधव यांनी सौजन्यीकृत केलेलं हे युनिट आहे. आतापर्यंत त्यांनी जो विश्वास दाखवला होता या युनिटवर, त्याला ते खरं तर तो विश्वास सिद्ध केलाय असं म्हणायला हरकत नाही. जबाबदारीचं निर्वहन करणं काय असतं ते दाखवलेलं आहे. पाहायचं इथून पुढे कसा खेळ असेल. वावलोली टीमचं कौतुक आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाही. बोलता बोलता अजय मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये, आणि तेही बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यामध्ये. फार मोठी रिमार्केबल अचिव्हमेंट आहे गोलंदाज कल्पेशची असं आपण म्हणूया. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये सगळ्या युनिटमधून तुम्हाला कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये फलंदाजाने चांगली फलंदाजी करणं, गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करणं, क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करणं, ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुमच्या बाजूने जातात
त्यावेळेस तुमचं क्रिकेट हे देखणं बनतं, प्रेक्षणीय बनतं, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. त्याच पद्धतीचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न वावलुली करते, परंतु प्रतिस्पर्धी मोठे वेणगावला सुद्धा विसरून चालणार नाही. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. ड्राईव्ह करतायत चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका दरम्यान तुषारजी बांगर यांच्या वतीने कल्पेशच्या मेडन षटकासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे आणि कल्पेश याच्यासाठी ऑनलाईन ते क्रेडिट केलं जाईल. अमोल मोडकचं हे षटक क्रमांक 2चं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. विजय पवार आणि हर्षल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. हर्षलने आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्याला धावपलकर जोडता आली नाही. आडव्या बॅटने कव्हरच्या दिशेने फटका सजवला, एक टप्पा घेतला, क्षेत्ररक्षक चेंडूखाली येत आहेत. बाउंड्री लाईनच्या समीप या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं हे फार कठीण आहे. बऱ्याचदा तुम्हाला ते पाहायला मिळत नाही. 2 जबाबदार आहेत, म्हणजे 2 पद्धतीने दुहेरी आव्हाने अजय. एकतर तुम्हाला चेंडूवर सुद्धा नजर ठेवावी लागते आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे बाउंड्री रोपवर सुद्धा तुमची नजर असावी लागते. बऱ्याचदा क्रिकेटमध्ये या पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये चांगले चांगले रथी मारथी ढेर झालेले मी पाहिलेले आहेत. त्यामुळे या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. 2 धावा त्याने आपल्या संघासाठी निश्चितच वाचवल्या. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये असे जर एफर्ट्स आले की संपूर्ण तुमचं जे युनिट आहे, संपूर्ण टीम आहे ती चार्जअप होत असते. एक वेगळ्या पद्धतीचं नवचैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण होत असतं, पॉझिटिव्हिटी येत असते. उडवलाय चेंडू यावे क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. चेंडू खाली येतील का? जर्सी नंबर 2 आपल्या सताड उघड्या डोळ्यांनी चेंडूचा टप्पा त्याने अनुभवला. त्यानंतर 2 धावा पूर्ण होताना आपण सगळ्यांनी पाहिल्या. जर्सी नंबर 2च्या मदतीला जर्सी नंबर 12 आले, म्हणजे एक म्हणून ते त्याच्या समोर उभे राहिले आणि एकूण धावा मिळाल्या त्या म्हणजे 2च. धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 6 अर्थात 6 वर. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. आडव्या बॅटने आता समोरच्या दिशेने चेंडू निघाला, फटका फसला, क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला आणि याचमुळे फलंदाज विजय पवारला ही खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. आतापर्यंत मोठे बेनगाव संघाच्या अडचणींमध्ये दुसऱ्यांदा भर पडलेली आहे, कारण त्याने दुसरा गडी गमावलाय. बाद होत आहेत, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाज बाद झाले की तुमचं धावफलक हे अशक्त बनतं, ते सशक्त बनत नाही असं म्हणतात. त्याचमुळे मग तुम्हाला या पद्धतीने गडी बाद होण्याचा क्रम सुद्धा थांबवावा लागेल आणि त्याचबरोबर फटकेबाजी सुद्धा करावी लागेल. दुहेरी आव्हान समोर खेळतायत अलॉंग दी कार्पेट, अवे फ्रॉम दी बॉडी फटका एक्झिक्यूट केला होता. व्हॉट ए ग्रेट एफर्ट इन फील्डिंग. Fielded well, then after great return, just one single available. With the help of this single, score will move up to 7 runs. With the help of with the loss of 2 wickets, this is the second over being bowled by bowler Amol Modak. चांगली गोलंदाजी करतायत जर्सी नंबर 9. शेवटचा चेंडू फेकला जाईल या षटकातील. इथे काय घडलंय? फलंदाजाच्या बॅटचं चुंबन घेत असताना चेंडू मागे निघाला, यष्टी रक्षकाला चकवलं दोन्ही स्लिप कॉर्डनच्या फिल्डर्सला आणि अंतिमतः चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलं. हा चौकार. खरं तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, 3 वर्षानंतर सर आपल्या निमंत्रणाला मान देऊन आवर्जून आले आणि खूप छान समालोचन. डॉक्टर श्रीवास्तव सरांनी देखील कौतुक केलं की कॉमेंटर दोन्ही धुरंधर आहेत. त्यामुळे खरं तर आणि भानुदाजी धुळे साहेब स्पर्धेचे आयोजक ज्यांनी देखील खरं तर आज मी बघितलं आणि खरोखर मनापासून जी दाद दिली कॉमेंटर, एकदम सिस्टमॅटिक प्रत्येक बॉलवरती प्रत्येक घटनेवरती चर्चा घडवणारे हे समालोचक. व्हॉइस ऑफ मुरबाड, व्हॉइस ऑफ डोंगर नावे आदरणीय सुनील शेळके सरांचा सन्मान या ठिकाणी केला. सर मी विनंती करेल आपण या आणि एक येस मनापासून थँक्यू सो मच की आपण या रात्रीमध्ये आलात आणि खरं तर कर्जतकरांची आपण मनं जिंकली, प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने मनापासून आपले आभार इथून व्यक्त करतो. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर, धन्यवाद.
थँक्स अ लॉट अजय. पुन्हा एकदा तो प्रवास 3 वर्षांचा अगोदरचा तो उल्लेख केल्याप्रमाणे त्यावेळेस मी अनुभवलेला अजय आणि अलीकडचा अजय यामध्ये खूप बदल झालेला आहे. तिथे अजयचं समालोचन आणि अलीकडचं समालोचन, त्याचबरोबर ते जे शरीर आता तू कमवलंय ते महत्वाचं आहे. वाढ महत्वाची आहे आणि ती वाढ झालेली आहे, दोन्ही बाबतीत झाली. त्याबद्दल कौतुक तुझं. असंच अशी सेवा इथे कर्जतकरांची तुझ्या वतीने अविरत होवो हा मानस इथे निश्चितच या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करेल. समोर खेळत आहेत, चांगला फटका खेळला, व्हर्टिकल बेडने खेळला गेलेला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव बदली, दुसरीचा प्रयत्न केला गेलेला आहे. फलंदाज दूर राहत आहेत, क्रीजमध्ये सेफली पोहोचले नाही. याचबरोबर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हर्षल बाद होताना आपण बघत आहोत. आणखी एक हादरा. स्पर्धा इथे या त्रिदेव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली असं मी म्हणेल. स्वप्नात तुम्ही वाघ मारला, नो बॉल. स्वप्नात तुम्ही वाघ मारला म्हणून तुम्ही शिकारी बनत नसता. स्वप्नामध्ये एखाद्या पाळण्यामध्ये बसलात, स्वप्नामध्ये विमान चालवलं म्हणून तुम्ही वैमानिक बनत नसता. स्वप्नामध्ये विमान चालवणारे मशाच्या जत्रेमध्ये आल्यानंतर एखाद्या आकाश पाळण्यात बसल्यानंतर त्यांना गिरकी येत असते. त्याचमुळे बोलणं हे वेगळं आहे, करून दाखवणं वेगळं आहे. या स्पर्धेची जशी चर्चा होती त्याही पेक्षा अधिक चांगली स्पर्धा इथे सन्माननीय भानुदासजी धुळे साहेब, गणेशजी मोडक साहेब, त्याचबरोबर विलासजी मोडक साहेब यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. असंच आयोजन वर्षानुवर्ष तुमच्या वतीने हो. क्रिकेटची सेवा घडो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेट ट्रान्सफर करायचं होतं फलंदाजाला, चेंडू पडला, त्यानंतर त्यावर हरकत मिळाली. ही हरकत खूप कठीण असते जज करणं. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चेंडू हा वाईड आहे की नाही हे तिसरे पंच ठरवणार आहेत. तिसऱ्या पंचांकडे ते अधिकार आहेत. या स्पर्धेतील पंचांचं सुद्धा मन भरून कौतुक केलं गेलेलं आहे. बॅटरच्या वतीने हा रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. भानुदासजी धुळे साहेबांच्या वतीने योगेशजी कांबेरे आणि जर 2 झेल टिपले तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. फेअर बॉल. अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं. केटीसी अर्थात कर्जत टेनिस क्रिकेटच्या वतीने, त्याचबरोबर गुणसंख्या लेखक अर्थात स्कोरर म्हणून सुद्धा चांगली कामगिरी समालोचकाच्या साथीने महत्वाची असते. हर्षल ते काम इथे करतायत, हर्षल मोडक, त्यांचंही कौतुक असेल. स्वप्नील धुळे त्यांच्या मदतीला आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं आपण म्हणतो. मनुष्यबळ महत्वाचं आहे, यावर अगोदर चर्चा आपण केलेली आहे. एकूण धावा आहेत ते म्हणजे 13, 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. उंच चेंडू निघाला, पायचे फिल्डर चेंडू खाली येतील का, थोडे दूर राहिले. सुरुवातीला प्रयत्न रत होते परंतु अंतिमता त्याने प्रयत्न सोडले. प्रयत्न प्रमाद अत्यंत महत्वाचा आहे कोणत्याही गोष्टीमध्ये. तुमच्याकडे प्रयत्न प्रमाद असला पाहिजे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात. त्या पद्धतीचा टोकाचा प्रयत्न प्रमाद म्हणजे जिथपर्यंत तुम्ही पोहोचलात त्याही पेक्षा पुढे जाण्याची किंवा तिथून पुढे प्रयत्न करण्याची तुम्हाला सवय हवी. आणखी एकदा मोठा फटका पण खेळण्याचा निर्धार व्यक्त केलाय. नॉस्टाकिंग येणार, थ्रो आला. एसटी रक्षक अत्यंत चपळ होते, त्यांनी गोलंदाजाकडे थ्रो दिला. थोडी गफलत गोलंदाजाची झाली जरूर, परंतु अंतिमता त्याने चांगलं समायोजन दाखवलं. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला आणि फलंदाज धावबाद.
कोणावर पलटवार करू शकतो. एकतर बनलेली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, क्षेत्ररक्षक दूरवरून आले, बॅकअप दिले, 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जाईल, स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला, पाहता पाहता 3 पूर्ण, ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट, 34साठी निघालेत. सोसाट्याचा वारा ज्या पद्धतीने सुटतो त्या पद्धतीने फलंदाज निघाले होते. 3 तर पूर्ण झाले होत्या, 34चा प्रयत्न अपूर्ण राहिला, धाबा बनल्या इथे 3 आणि त्याचमुळे पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना वेनगाव संघ 18 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि 19 धाबांचं माफक आव्हान इथे प्रतिस्पर्धी संघाला अर्थात वावळोली टीमच्या समोर त्याने सेट केलेलं आहे. रात्रकालीन क्रिकेट आपण पाहिलं तर रात्रीच्या क्रिकेटमध्ये ह्या 18-18, 17-17 धावांमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या टीम्सने सामने जिंकलेले मी पाहिलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ सुद्धा त्याच पद्धतीने तुलनेबल असतात. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघाने आजच्या रजनीमध्ये महाअंतिम खरं तर फेरी गाठण्याच्या दिशेने बक्षीसपात्र फेरीकडे वाटचाल केलेली आहे आणि 2 वाघ एकाच जंगलातील एकमेकांच्या समोर आलेत असं म्हणायला हरकत नाही. त्याचमुळे हल्ले प्रतिहल्ले अपेक्षित आहेत. 19 धावांची गरज, 18 चेंडूचा खेळ आहे फलंदाजी करणाऱ्या टीमकडे. एकोणावीस धावांची गरज आहे. 19 runs required to win this match. This is the equation in front of batting team Wawloli. What a great bowling is exhibited by all 3 bowlers. They all were very economical, just considered 18 runs. This is the target in front of batting team Wawloli, just 19 runs in 3 overs. Low scoring matches are very crucial and very interesting. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने सुद्धा खूप इंटरेस्टिंग बनतात. त्या पद्धतीचा असा हा सामना आजच्या रजनीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल का हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. अमोल मोडक आणि त्याच्या साथीने योगेश कांबेरे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघतो. बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये काय घडतं की तुमचे जे फ्रंटलाईन गोलंदाज असतात म्हणजे बॉलर असतात, बऱ्याचदा त्या बॉलरलाच प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते. म्हणजे त्यातील बरेच जण टॉप ऑर्डरचे बॅटर असतात. म्हणजे ऑलराऊंडर्स हे ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात. कधी कधी जे प्रथम फलंदाजी करतात तेच गोलंदाज म्हणून सुद्धा गोलंदाजी पुढे आलेले आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे ऑलराऊंडर्सचा भरणा असणारे संघ किंवा ऑलराऊंडर्सला जास्त महत्त्व आहे. तसं इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅटिंग टीमने या षटकामध्ये जर सामना संपवला तर भानुदासजी धुळे साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर मग तुमचं टीमचं कॉम्बिनेशन होत असताना 3 प्रमुख फलंदाज असतात, त्याचबरोबर 3 मधल्या फळीचे फलंदाज असतात, एखादा ऑलराऊंडर असतो, त्यानंतर गोलंदाज येतात, हे सगळं होतं. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये असं होत नाही. ग्रामीण क्रिकेटमध्ये जो तुमचा चांगला फलंदाज असतो कदाचित तोच तुमचा गोलंदाज ठरतो बऱ्याचदा. दुसरं सत्र सुरू होत आहे. 19 धाबांचं लक्ष. व्हॉट ए ग्रेट पेस जनरेटेड बाय द बॉलर बट मिसडायरेक्टेड यॉर्कर. वाईट कॉल बाय ऑनफिल्ड अंपायर गणेश गायकर सर. 1 धाव मिळेल. यॉर्कर लेनचा चेंडू हाताळणं, पहिलाच चेंडू, त्याच्यासाठी तुमच्याकडे वाघाचं काळीज हवंय अशी चर्चा मी अनेकदा करतो, कारण तुमची बॉडी ओपन अप झालेली नसते. अशातच फुलर लेनचा चेंडू थोडासा घातक होऊ शकतो. प्रभाच्या विरुद्ध दिशेने जायचं होतं फलंदाजाला. या अगोदर लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. इथे ऑफ स्टिकच्या बाहेरून अनसर्टन्टी कॉरिडॉरवरून चेंडू मागे जाताना आपण बघतो. अनिश्चिततेचा तो भाग आहे, त्याला असं म्हणतात अनसर्टन्टी कॉरिडॉर. क्रिकेटिंग टर्म आहे. याचं कारण असं आहे की तिथे चेंडू फेकल्यानंतर बऱ्याचदा बॅटची एज लागून चेंडू मागे जातो. आणखी एकदा तोच ट्रेंड कायम ठेवलेला आहे. पहिला लेग स्टिकच्या बाहेर, त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर, आता लेग स्टिकच्या बाहेर आलेला आहे, पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर येईल का हे पाहायचंय. गोलंदाजाचं सुद्धा ते ठरलेलं असतं बऱ्याचदा. आखू टप्प्याच्या चेंडूवर षटकार चौकार आला की तो फुलर लेनचा चेंडू टाकतो. फुलर लेनच्या चेंडूवर षटकार चौकार आला की तो आखूड टप्प्याचा चेंडू टाकतो.
हा बघा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, यावेळेस फटका बसलाय. स्वस्तात परतावं लागेल फलंदाज योगेश कांबेरेला. पहिला आदरा मिळतो फलंदाजी करत असताना वावलोली टीमला. दुसरा डाव ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमच्याकडे चांगली असेसमेंट असणं गरजेचे आहे डावाची, आणि तीच असेसमेंट इथे दाखवावी लागेल बॅटिंग टीमला. तुमच्या गोलंदाजाने पहिल्या सत्रामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजाची कामगिरी चांगली झाली म्हणजे त्याचा परिणाम असा आहे की तुम्हाला रन चेससाठी धावा थोड्या कमी मिळतात. परंतु पुन्हा एकदा तेच आहे, लो स्कोरिंगचे सामने ज्यावेळेस टफ बनतात त्यावेळेस क्रिकेट हे फार दर्जेदार असतं. क्रिकेट ॲट इट्स बेस्ट असं आपण म्हणू शकू, परंतु ते फार कमी वेळेला घडतं. तो एंडला चेंडू आदळला सरळ जांभळीच्या झाडाच्या अगदी खालून सीमारेषेच्या पलीकडे. होता फलंदाज धनराजच्या वतीने हा षटकार. धनराजने 6 धावांचं महत्वाचं धन मिळवून दिलं फलंदाजी टीमला. यावेळेस फुललेचा चेंडू खूप वेगवान, खूपच वेगवान. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळायचं होतं, स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाज धनराजने केला, परंतु आता त्यांना स्विच व्हावं लागलेलं आहे. हा डाव त्यांचा थांबतो. दुसरा गडी गमावला ओवळवलीने. फक्त कर्जत परिसराला रिलेट न करता त्यातूनही बाहेरून खूप संघ इकडे येणार आहेत, ज्यामध्ये अलिबाग सारखा संघ खरं तर तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळेल. इतरही काही कम्पॅक्टेबल टीम्स आहेत की ज्यांचं युनिट आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेला आलेलं आहे, अशा टीम्स आहेत. भिंगार मला असं वाटतं उद्या खेळणार आहे इकडे. काय घडलंय, काय घडलंय? स्क्वेअर लेग पंचांचं बोट आबाळाकडे जात आहे, त्याचमुळे फलंदाज बाद होत आहेत. मला असं वाटतं बेल्ट्स डिसलॉज झाल्या होत्या. आणखी एक फलंदाज क्लीन बोल्ड करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज ऋषभ जाधवला.
गोलंदाजांचा वरचष्मा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? प्रत्येक धाव बनवण्यासाठी संघर्ष निर्माण करावा लागेल फलंदाजांसाठी, तर ते शक्य आहे. What a great drive offered by the batter. Fieldsman available, fielded that ball successfully. Return seat, just one single available. Settle for single. एकच धाव मिळाली. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 9. सामना डीप मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा की मोठे फटके मारतील, म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावर फलंदाज असताना ते कोणता निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. MS धोनी सारखे खेळाडू असतील तर मग ते डीप मध्ये घेऊन जातील. इतर कॅरेक्टर्स असतील तर सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतील, ॲज लाईक हार्दिक पांड्या. मोठा फटका खेळायचा होता याचाच मी उल्लेख केला. फलंदाजाचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. त्याचा विजन काय आहे, त्याचा अप्रोच काय आहे, फलंदाजी करत असताना तो काय विचार करतो हे पाहणं गरजेचं आहे. यश खाडेने यावेळेस अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना इथे आणखी एक फलंदाजाला बाद केले. बेग युअर पार्डन, यश कोतेकर. कडे जर आपण गेलो तर अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी जसा बाहेर काढला होता, या फलंदाजाचं काम तमाम केलं कोतेकरने. 5 गडी गमावलेले आहेत द्वितीय सत्रामध्ये वावळोलीने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने अमोल मोडक मात्र हे सगळं घडताना बघत आहेत, कारण अमोलने आतापर्यंत एकच चेंडूचा सामना केलाय. एक धाव त्याला धावपलकावर जोडता आलेली आहे. त्याला मनोमन असं वाटत असेल की स्ट्रायकिंग एंडला आपण येणं महत्वाचं आहे. गोलंदाज यश कोतेकर खूप दूरवरून, चांगला रनवे अप्रोच, चांगली लेंथ, फुल लेंथचा चेंडू, ऑलमोस्ट यॉर्कर. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला होता फलंदाजाने, अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे निघून गेला. एक धाव मिळाली. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव सामना डीप घेऊन जाईल, परंतु हा सामना इझिली संपवायचा असेल किंवा या सामन्यामध्ये बर्डन कमी करायचा असेल बॅटिंग टीमला, तर त्याने एखाद्या चौकार षटकाराची गरज आहे. तर या सामन्यातील दबाव ते कमी करू शकतात. अदरवाईज एकेरी दुहेरी धावा जशा मिळतील तसा दबाव त्यांच्यावर सुद्धा राहील. गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली डिसिप्लिन्ड राहिलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे. पहिल्या गोलंदाजाने 8 धावा खर्च केले होते, त्याने 4 गडी बाद केलेले आहेत. गोलंदाज यश फक्त दिशा देत आहेत चेंडूला. या गोलंदाजाच्या विरोधात अतिरिक्त रिस्क घ्यायची नाही असं फलंदाजाने खरं तर इथे जणू काय ठरवलेलं आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्या खेळामध्ये तुम्हाला विजय कधीही मागून मिळत नाही, तो तुम्हाला झगडून मिळवावा लागतो. संघर्ष दोन्ही संघाने अत्यंत चांगला केलेला आहे. संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं शीर्षक जर नसेल तर तुमच्या त्या स्टोरीमध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. तुम्ही सक्सेसफुल जर बनला असाल तर मग तुमचा फॉर्म्युला विचारात घेतला जातो. अदरवाईज समाज तुमच्याकडे कानाडोळा करतो. 11 धावा आहेत धावपलकावर, 5 गडी गमावलेले आहेत. मोठा फटका खेळायचे, कमी गतीने परास्त केलं फलंदाजाला. चेंडू मला असं वाटतं बॉडीच्या जवळ येण्या अगोदर बॅट फिरली होती की काय या फलंदाजाची. या गोलंदाजाने कमाल केलेली आहे. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक गडी आतापर्यंत त्याने बाद केलेला आपण पाहिलेला आहे. लो स्कोरिंगचे सामने एकदा रंजकदार बनले, रोमहर्षक बनले, रंगतदार बनले की त्यापेक्षा अधिक चांगलं क्रिकेटच नाही असं माझं मत आहे. त्यामुळे याच दिशेने हा सामना निघालेला आहे की काय. आणखी एक वेगवान बॉल. व्हॉट अ ग्रेट स्पेल बोर्ड बाय बॉलर यश कोतेकर. अत्यंत चांगला स्पेल त्याने इथे कंप्लीट केला. षटक संपली 2. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये यशने फक्त 3 धावा खर्च केल्या. धावा बनल्या 2 षटकाच्या अंती 11 आणि इथून पुढे 6 चेंडू 8 धावा असं समीकरण. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित आमदार चषक 2026 ची ही चौथी रजनी.
लावून ठेपलेले आहे. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. इथे हा सामना जिंकणारा संघ या स्पर्धेतील कमीत कमी एका बक्षिसाचे मानकरी ठरणार आहे. त्यामुळे मग ही लढत अत्यंत महत्वाची आहे. शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील, यामध्ये ते मात्र शंका नाही. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. दोन्ही संघांचं कौतुक आहे. ज्या पद्धतीचा सामना आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला त्याने आणलेला आहे. पहिला डाव संपला, 19 धाब्यांची गरज होती. असं वाटलं होतं प्रत्येकाला की कदाचित फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरेल, परंतु पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. दुसरं षटक कमबॅक करणारं यशने फक्त 3 धाबा खर्च केल्या. धाबा बनलेत 11. 6 चेंडू 8 धाबांची गरज. गोलंदाज तयार. स्टार्किंगला बॅटर अमोल मोडक. चांगला चेंडू, चांगला चेंडू. ऑनड्रावचा फटका काय, त्या डिपमधून क्षेत्ररक्षक समोर आले. ग्रेट फिल्डिंग. तितका चांगला रिटर्न. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होताना आपण सगळेजण बघतो. गोलंदाज थोडे नाखुश आहेत. गोलंदाजाची रिप्लाय गोलंदाजाचा खरं तर रिप्लाय आपण पाहिला. ज्या पद्धतीने ते नाराज होते, त्यांना असं अपेक्षित होतं क्षेत्ररक्षकाने एकच धाव इथे कन्सिडर करावी, परंतु तसं घडलं नाही. पुन्हा एकदा तोच मुद्दा, क्रिकेट तुमच्या अपेक्षांनी चालत नाही. बऱ्याचदा क्रिकेट तुम्हाला तुमच्या अपेक्षांच्या विरुद्ध दिशेने घेऊन जातो. पराभवाच्या खोल गर्तेकडे सुद्धा घेऊन जातो. चेंडू उरलेत 5 चेंडू 6 धावा. 1-2 निर्धाव चेंडू ते फेकले जातील का गोलंदाजाच्या वतीने? आणखी एक चांगला चेंडू समोर खेळतायत. कमी ताकदीचा वापर. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण. व्हॉट ए ग्रेट प्लॅनिंग, व्हॉट ए गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फलंदाज प्रसादचं कौतुक करावं लागेल. प्रसादला माहित आहे की मी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तसाही पोहोचणार आहे. मला ग्राउंड क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याचमुळे जीवाच्या आकांताने जितकं त्राण शरीरात शिल्लक आहे ते सगळं वापरत असताना दुसरी धाव पूर्ण करतायत. आता बॉल टू रन अशा पद्धतीचे इक्वेशन. 4 चेंडू 4 धावांची गरज. या स्पर्धेत अनेक उलटफेर आतापर्यंत आपण संघांच्या बाबतीत पाहिलेले आहेत. जिथे जिथे प्रेक्षकांना वाटतं की हा संघ जिंकेल, तिथे तिथे त्या संघाचा खरं तर बिमोड करताना प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा आपण पाहिलेलं आहे. परंतु आता समान संधी आहे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची, विशेषत्वाने बॅटिंग टीमला. कारण 4 चेंडूंमध्ये 4 धाबांची गरज असताना 1 बिग हिट कॅन फिनिश दिस मॅच. एक मोठा फटका आला तरी सामना संपू शकतो. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे काय घडलेलं आहे? फलंदाज मात्र जागेवरून खरं तर स्टान्स बदलण्याचा प्रयत्न करत होते. पण एक वेळेस असं वाटलं असेल प्रेक्षकांना की कदाचित ते एज लागली असावी आणि फलंदाज खेळाडू कक्षाकडे निघतो की काय, परंतु हा डॉट बॉल आहे. 3 चेंडूचा कैश आहे. 4 धाबांची गरज. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कशी लढत देताय याला फार मोठं महत्व आहे. क्रिकेट खेळत असताना तुमच्या संघर्षाला फार मोठी किंमत आहे आणि तोच संघर्ष दोन्ही संघ दाखवतायत. दोन्ही संघांचं खरं तर कौतुक. सामना डीपमध्ये घेऊन निघालेले आहेत. बॉलरचं कौतुक, विशेषत्वाने यशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. सुरुवात चांगली मिळून दिली. गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद केले होते. त्यामुळे प्रमुख फलंदाज गमावल्यानंतर इतर फलंदाजांना हे कार्य सिद्धीस नेणं थोडं कठीण बनलेलं आहे. 3 चेंडू 4 धावा. अजिंक्य कोतेकर तयार. मागे निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लेग स्लिप मध्ये काय झेल टिपण्यात आलेला आहे. हा सामना वळवलाय गोलंदाजीने. काय झेल टिपला. याच बरोबर फलंदाज अमोल मोडक, ज्याच्यावर जबाबदारी होती या सामन्यामध्ये संघाला विजय मिळवून देण्याची, आता त्यानेही माघार घेतलेली आहे. अडचणी अनेक पटीने वाढल्या फलंदाजी करणाऱ्या वावलोली संघाच्या समोर. त्याने त्यांचा 6वा गडी गमावला. अमोल डिपार्ट्स. स्पर्धा मोठी होत असताना त्या स्पर्धेत खेळला जाणाऱ्या क्रिकेटचा दर्जा पाहिला जातो. या स्पर्धेमध्ये दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलेला आहे आणि हा सामना त्यातल्या त्यात एक फार मोठा सामना, रोमहर्षक सामना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघतो. क्वालिटेटिव्ह क्रिकेट दोन्ही संघांनी खेळले, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावंच लागेल. 2 चेंडूचा काही शेष आहे. 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग केलं जात आहे.
ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती ती सुरुवात अत्यंत चांगली राहिली होती. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये ऋषभ जाधवने 4 गडी बाद केले होते. त्याने जो मार्ग दाखवला इतर गोलंदाजांना त्या मार्गाला राजमार्गामध्ये परावर्तित केले यश कोतेकरने. आणि आता जी इमारत बनलेली आहे, जे मंदिर बनलेले आहे, त्यावर कळस बांधण्याचं काम करतायत यावेळेस क्रमांक 3 चे गोलंदाज अजिंक्य कोतेकर. 2 चेंडू 4 धावा. सामना बॅलन्स आहे. एक मोठा फटका आला तर सामना निश्चितच फलंदाजी करणारा संघ जिंकेल. कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणाऱ्या लोकांकडे कोणती कारण मीमांसा नसते. या सामन्यात विजयाचा जल्लोष कोण करेल आणि या सामन्यामध्ये पराभवाची कारण मीमांसा कोणाच्या वाट्याला येईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार होते. 2 चेंडू 4 धावा. स्टार्टिंग एंडला प्रमोद. मोठा फटका गरजेचा आहे. खेळण्याचा प्रयत्न झाला. नॉ स्ट्रायकिंग एंडला काय घडलंय यावेळेस तिसऱ्या पंचांची मदत. सॉफ्ट सिग्नल जर विचारात घेतला स्पर्धा या स्पर्धेतील क्रिक्का या परिसरातील क्रीडा संस्कृतीत मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा आपण सगळेजण सन्मान्य भानुदासजी धुळे साहेब, गणेशजी मोडक साहेब, विलाजी मोडक साहेब यांच्या वतीने आयोजित केली गेलेली बघत आहोत. स्पर्धेची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीतील पहिल्या चेंडूवर चौथी रजनी सुरू झाल्यापासून जो थरार आहे तोच थरार कायम आहे शेवटच्या चेंडूपर्यंत. कारण एक चेंडू शेष आहे. एका चेंडूवर 4 धावांची गरज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. हा गोल्डन चौकार बॅटर नयन मुंडेच्या बॅटमधून येईल का? त्याला जर ते करता आलं तर तो ठरेल महानायक. पाहायचंय आता गोलंदाजी करणारा संघ ड्रायव्हिंग सीटवर गेलेला आपण बघतो. या सामन्यातील नायक कोण असणार आहे, खलनायक कोण असणार आहे? सगळे प्रेक्षक आता उभे राहिलेले आहेत. आपली विहित कामं बाजूला सारत असताना, आपली झोप गमावत असताना या स्पर्धेच्या भेटीला आले. त्याच पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत त्याने पाहिलेलं आहे. एक चेंडू 4 धावा. व्हॉट ए ग्रेट हिट. ओ माय गुडनेस, व्हॉट ए ग्रेट हिट. काय फटका खेळलाय नयन मुंडे. तुझं कौतुक करू तितकं कमी आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने फटका खेळला फलंदाज आणि हा सामना जिंकला तो म्हणजेच वावलवली टीमने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. करत असताना 7 विकेट्स गेलेल्या असताना एखाद्या आंब्याच्या